हा एक पवित्र ध्वनी आहे. तो भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. लोक मानतात की हा विश्वाचा आवाज आहे, परमात्म्याचे प्रतिनिधित्व करतो. तो आपल्याला आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टीशी जोडतो. चे चिन्ह खूप ओळखण्यायोग्य आहे. हे सहसा आध्यात्मिक ठिकाणी आढळते. हे चिन्ह शांतता आणि सुसंवादाचे प्रतिनिधित्व करते. बऱ्याच लोकांना ते प्रेरणादायक वाटते. हिंदूंचा असा विश्वास आहे की ही सर्व निर्मितीचे मूळ आहे. ही सुरुवात आणि शेवट आहे. हे एक अतिशय शक्तिशाली ध्वनी बनवते. ते आपल्याला जीवनाच्या चक्राची आठवण करून देते. अप्राचीन हिंदू ग्रंथामध्ये आढळतो. हे ग्रंथ वेद म्हणतात ज्ञानाने परिपूर्ण आहेत. उपनिषदामध्येही त्या महत्वाबद्दल सांगितले आहे. ते त्याचा खोल आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करतात. 3 ध्वनींनी बनलेला आहे, आ, उ आणि म. हे ध्वनी अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. ते जागृती, स्वप्न आणि गाढ झोप या 3 जाणीव अवस्था दर्शवतात. अ ब्रह्मा, निर्माणकर्ता याचे प्रतीक आहे. उ विष्णू, पालनकर्ता याचे प्रतिनिधित्व करतो. मम शिव, संहारक याचे प्रतीक आहे. एकत्रितपणे ते निर्मिती, पालन आणि संहाराच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतात. हा योग आणि ध्यानाचा एक महत्वाचा भाग आहे. लोक आपले मन शांत करण्यासाठी जप करतात. ध्यान करताना लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. जप केल्याने शांततेची भावना येते. जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपण त्याच्या ऊर्जेचा कंपन करतो. हे कंपन आपल्या संपूर्ण अस्तित्वाला भरून टाकते. ते आपल्याला आपल्या अंतर्गत स्वतःशी जोडण्यास मदत करते. जप करताना बऱ्याच लोकांना खोल शांततेची भावना जाणवते. विज्ञान आता त्या जपाच्या परिणामांचा अभ्यास करत आहे. अभ्यास दर्शवितो की त्याचे मेंदूवर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. हे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकते. काही संशोधनातून असे दिसून येते की जप केल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. ते झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. अधिक संशोधनाची आवश्यकता असताना सुरुवातीचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. ते सूचित करतात की आपल्या आरोग्यावर शक्तिशाली परिणाम करू शकतो. हे विज्ञान आणि अध्यात्मादरम्यानचा पूल आहे. ते आपल्याला आपल्या मना आणि शरीराच्या संबंधाची आठवण करून देते. जप करणे हे आपले आरोग्य आणि कल्याण सुधारण्यासाठी एक शक्तिशाली साधन असू शकते.